नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील पहिले प्रकरण समरूपता या प्रकरणामधील सराव संच 1.4 मधील एक उदाहरण आज आपण पाहणार आहोत. हे उदाहरण जे आहे ते बोर्डाच्या परीक्षेला 3 मार्काला विचारतात. पहा उदाहरण काय दिलंय. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR म्हणजे हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेले आहेत. पुढे दिले आपल्याला माहिती 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN ही माहिती दिली आपल्याला. अजून दिली आपल्याला माहिती जर QR बरोबर 20 तर MN काढा. आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेत. कोणते दोन त्रिकोण ते आपण मांडू या ठिकाणी. त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दिलेत. ते आपल्याला उदाहरणातच दिले म्हणजे पक्ष. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय आहे. म्हणजे इथला याचा आपला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार किंवा गुणधर्मानुसार. तर काय असतं गुणधर्म. तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण LMN आणि गुणोत्तर आपल्याला छेदस्थानी मांडायचं. दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर त्यांच्या संगत बाजू म्हणजे आपला इथं QR आणि MN विचारले आपल्याला काढायची. म्हणून आपण याच्यातली MN घेऊ. MN वर्ग छेद याच्यातली संगत बाजू येईल QR वर्ग. म्हणजे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. कुठल्याही बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता आपल्याला विधान नंबर 1 मिळेल. आता आपला उदाहरणात दिलंय ते मांडू आपण. काय दिलंय पहा. 9 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ त्रिकोण LMN हे आपल्याला दिलंय. याचा वापर करायचा आहे. मग आता आपण या एरिया ऑफ त्रिकोण PQR ची बाजू बदलू. तिकडच्या 16 ची बाजू बदलू. इकडचं 9 आहे तसंच आणि 16 उजव्या बाजूला होतं ते गुणिले इकडे आल्यानंतर भागिले होईल. 9/16 बरोबर तिकडचं उजव्या बाजूचा एरिया ऑफ त्रिकोण LMN आहे तसंच एरिया ऑफ त्रिकोण PQR डावीकडे आहे गुणिले उजवीकडे गेले की ते भागिले होईल. एरिया ऑफ त्रिकोण PQR म्हणजे आपला एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR यांचं गुणोत्तर आपल्याला मिळालं 9/16. हे विधान नंबर 2. आता आपला याच्यामध्ये आपल्याला किंमत भरायची बघा. एरिया ऑफ त्रिकोण LMN छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR च्या ऐवजी आपल्याला लिहायचंय 9/16 हे 1 आणि 2 वरून. म्हणून इथं आपण लिहायचंय समीकरण 1 व 2 वरून या दोन समीकरणांचा एकत्र विचार केला तर एरिया ऑफ त्रिकोण LMN इथं आहे छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR त्याच्या ऐवजी आपल्याला मांडायचंय 9/16. 9/16 बरोबर उजवीकडचं MN वर्ग आहे तसंच छेद QR वर्ग आहे तसंच. आता आपल्याला या ठिकाणी QR ची लांबी दिली ती या ठिकाणी आपण ठेवू. म्हणून 9 आहे तसंच छेद 16 आहे तसंच बरोबर MN वर्ग आहे तसंच आणि खाली येईल आपला 20चा वर्ग. आता आपण या ठिकाणी आपल्याला किंमत करायची आहे ती MN ची. म्हणून या सगळ्या या डावीकडच्या आणि उजवीकडच्या सर्वांचा आपण वर्गमूळ काढू. म्हणून इथं लिहायचंय वर्गमूळ काढू म्हटल्यावर प्रत्येक पदाचा आपल्याला वर्गमूळ काढायचंय. 9चं वर्गमूळ आहे 3, 16चं वर्गमूळ आहे 4 कारण 3चा वर्ग 9, 9चं वर्गमूळ 3, 4चा वर्ग 16, 16चं वर्गमूळ 4 बरोबर MN वर्गचा वर्ग जाईल MN राहील. 20चा वर्ग जाईल राहील 20. आता आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे आणि सोडवायचा आहे आणि मग आपल्याला MN ची किंमत मिळेल. आता काय बघा आपल्याला डावीकडे जे आहे ते 3 किंवा आपण फक्त उजवीकडच्या 20 ची बाजू बदलू. 20 छेदस्थानी इकडे आले की अंशस्थानी जाईल म्हणजेच भागिले ते गुणिले होईल. इकडचं 3 गुणिले तिकडचं 20 आलं भागिले 4 आहे तसंच त्याची बाजू बदलायला नको बरोबर MN आहे तसंच उजव्या बाजूला. आता आपल्याला या ठिकाणी 3 आणि 20चा गुणाकार आहे भागिले 4. 4 ने 20 ला भागत होतो घालू आपण. 4 × 4 4 × 5 20 भाग गेलेला आहे पूर्ण. 3 आणि 5चा गुणाकार होईल 3 × 5 = 15 बरोबर MN आणि म्हणून
mn बरोबर 15 अशा प्रकारची आपला mn ची किंमत मिळेल 15. धन्यवाद.